म्हणजे ज्यावेळेस हर हर महादेव किंवा शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर जो एक स्फूर्ती येते आपल्या अंगामध्ये. पान तालुक्यामध्ये जो दुष्काळी भाग आहे, या दुष्काळी भागामध्ये हे सगळे रांगडे मुलं असतात. माझे जे प्रतिस्पर्धी होते ते अमेरिकेचे होते. अमेरिका, साऊथ आफ्रिका, जर्मनी याचं टफ कॉम्पिटिशन मला माहीत होतं. मला माहीत होतं 16 मीटर प्लस जर आपण केला थ्रो तर आपल्याला कोणी जास्त कॉम्पिटिशन देऊ नाही शकणार. लोककट्टामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. पॅरिस येथे झालेल्या पॅरा ॲथलेटिक्समध्ये ज्यांनी भारताचं नेतृत्व केलं ते सचिन सर्जेराव खिलारी यांनी भारताचं नेतृत्व केलं आणि हा भूमिपुत्र माणदेशातील आटपाडी तालुक्यातील करगणी गावचे सुपुत्र आहेत. आणि मायदेशी परतल्यानंतर इथं त्यांचं आटपाडी तालुक्यामध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे. आणि आज गोल्ड मेडलपर्यंतचा जो त्यांचा प्रवास आहे या प्रवासाबद्दल आज आपण सचिन यांच्याशी बातचीत करणार आहोत. प्रथमतः तुमचं खूप खूप अभिनंदन की थँक्यू. या मानदेशाचं आणि भारताचं नेतृत्व तुम्ही जगामध्ये केलेलं आहे. तर तुम्ही हा जो गोळाफेक आहे या खेळाकडे कसं वळला आणि तुमची परिस्थिती कशा परिस्थितीतून तुम्ही संघर्ष करत इथपर्यंत पोहोचला? पहिल्यांदा सर्वांना नमस्कार, धन्यवाद. पहिल्यांदा मी भालाफेक करत होतो. भालाफेक करत असताना माझं वजन खूप कमी होतं, पण मला शोल्डरच्या इंजुरीमुळे मला गोळामध्ये स्विच व्हावं लागलं. मग मी गोळाफेक करण्यासाठी माझं वेट जवळपास 30 किलोने वाढवलं आणि मी गोळाफेक केला. तर या लेवलपर्यंत इंटरनॅशनलपर्यंत पोहोचण्यासाठी मला खूप संघर्ष खरंच करावा लागला. कारण आपल्याला ज्या काही सुविधा आहेत त्या सर्व तोकड्या सुविधा आहेत. ग्राउंडची उपलब्धता खूप कमी आहे. कोचेस जे काय मार्गदर्शक आहेत त्या कोचेसची खूप कमतरता आहे आपल्या भारतामध्ये आणि त्यात महाराष्ट्रामध्ये. तर हे सगळं करत असताना मला माझे कोच अरविंद चव्हाण सर यांचं खूप मार्गदर्शन लाभलं. हे करत असताना मला ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टा यांच्याकडून जो आर्थिक आणि सर्वच गोष्टींचा कोचेस, सायकॉलॉजिस्ट, स्पोर्ट न्यूट्रिशनिस्ट यांचा जो काय फायदा झाला त्याचा मला खूप उपयोग या मेडलसाठी किंवा हे मेडल मिळवण्यासाठी मिळाला. तर या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. याच्या अगोदर आपली जी परिस्थिती आहे या परिस्थितीबद्दल काय सांगा? परिस्थिती माझी एवढी वाईट नव्हती. मी हे जे काय राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळत होतो इथंपर्यंत मी खेळू शकत होतो, पण नक्कीच एक खेळामध्ये करिअर करणं आणि सगळं इंजिनिअरिंग झालेलं असताना किंवा मी स्पर्धा परीक्षेचा मार्गदर्शक असताना या सगळ्या गोष्टी सोडून हे खेळ हा करिअर म्हणून निवडणं हे माझ्यासाठी खूपच चॅलेंजिंग होतं. पण मला कुठंतरी मनामधून एक विश्वास होता की मी खेळामध्ये करिअर करू शकतो आणि मोठ्या स्तरावर पॅराऑलिम्पिकचं गोल्ड मेडल मिळवणं हे माझं ध्येय आहे. तर मी त्याची तयारी सध्या पुण्यामध्ये राहून करत आहे. ज्यावेळेस सुरुवातीला तुम्ही मैदानावरती गेला त्यानंतर जे मनामध्ये दुखदुख होती याबद्दल काय सांगा? नक्कीच मला पॅरिसच्या ज्या स्पर्धेमध्ये गेलो होतो तिथं मला ताप आलेला होता आणि मी आजारी होतो आणि माझ्या मनामध्ये तशी दुखदुख होतीच. पण शिवरायांचं नाव घेऊन जेव्हा मी आतमध्ये प्रवेश केला त्यामध्ये वेगळी शक्ती माझ्या अंगामध्ये संचारली आणि मी एवढंच ठरवलं होतं की फोकस राहून करायचं आहे. बाकीचा स्पोर्ट्सचा किंवा परफॉर्मन्सचा रिझल्टचा काहीच विचार नाही करायचा. जे काय आपल्याला येतं आहे, जे काय आपण ठरवलं आहे, जे काय आपलं प्लॅनिंग आहे त्याच्यावर फोकस करायचा आणि मी ते केलं. माझं जे काय प्लॅनिंग होतं ते तिथं व्यवस्थित एक्झिक्यूट झालं आणि त्याचा रिझल्ट मला मिळाला. जे प्रतिस्पर्धी होते ते कोणत्या देशाचे होते आणि त्यांना कशा पद्धतीनं तुम्ही चॅलेंज केलं? माझे जे प्रतिस्पर्धी होते ते अमेरिकेचे होते. अमेरिका, साऊथ आफ्रिका, जर्मनी याचं टफ कॉम्पिटिशन मला माहीत होतं. म्हणून मी त्यांचा प्लॅन आधीच केला होता आणि मी माझा बेस्ट मला माहीत होतं 16 मीटर प्लस जर आपण केला थ्रो तर आपल्याला कोणी जास्त कॉम्पिटिशन देऊ नाही शकणार आणि मी तसंच केलं. प्लॅनिंग माझं एक्झिक्यूट झालं. 16.21 माझा थ्रो झाला आणि बाकीचे जे काय साऊथ आफ्रिका आणि अमेरिकावाले होते यांनी 16 प्लस काय कोणी थ्रो केला नाही. आज मानदेशामध्ये आटपाडी तालुका हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या दुष्काळी भागातून आज तुम्ही भारताचं नेतृत्व केलं आणि या दुष्काळी भागातील जे भविष्यातले खेळाडू घडणार आहेत या खेळाडूंना कशा प्रकारे मार्गदर्शन करा? मी नक्कीच सर्व युवा पिढीला, खेळाडूंना आणि पालकांना पण हेच सांगू इच्छितो की खेळ हा असा प्रकार आहे ज्याच्यामध्ये तुमची बुद्धीसोबत शक्ती पण वापरली जाते आणि खेळ जर आपण केला
तर या खेळामध्ये आपलं शरीर खूप तंदुरुस्त राहतं. म्हणून मला जर खेळामध्ये आपल्या युवकांना जर मोठमोठ्या संधी किंवा योग्य संधी मिळाल्या तर ते त्याचं नक्की सोनं करू शकतात. आपल्या मान तालुक्यामध्ये जो दुष्काळी भाग आहे, या दुष्काळी भागामध्ये हे सगळे रांगडे मुलं असतात आणि ते ह्या खेळामध्ये जर त्यांनी आपल्याला आजमावलं तर ते खूप पुढं जाऊ शकतात. तर मी सर्वांना याच्यासाठी शुभेच्छा देईल आणि खेळाला एक करिअर म्हणून बघा असा मी सर्वांना सल्ला देईन. ज्यावेळेस तुमचं गोल्ड मेडल हे फायनल झालं त्यावेळेस घरच्यांचा आनंद कशा प्रकारे व्यक्त केला घरच्यांनी? घरच्यांचा मला व्हिडिओ कॉल झाला जेव्हा मला गोल्ड मेडल मिळाले. मी पहिल्यांदा घरीच कॉल केला होता आणि हे जे काय माझ्या फॅमिलीमधले सगळे मेंबर आहेत, माझे वडील, माझा भाऊ, माझ्या बहीण, माझे सगळे दाजी, हे सगळे अक्षरशः म्हणजे त्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि मी पण खूप भावूक झालो होतो ज्यावेळेस मला गोल्ड मेडल मिळतं आहे, फायनल झालं. मी सर्व फॅमिलीचे ईश्वराचे आभार मानेल यासाठी की ही संधी मला मिळाली. मैदानामध्ये जय शिवराय आणि हर हर महादेवच्या ज्या घोषणा देणारे हे भारतीय चेअरअप करणारी जे मंडळी होती त्यांच्याबद्दल काय सांगा? नक्कीच वैजनाथ काळे सर त्यांचं नाव आहे, अभिषेक वाघ सर, आलाप जोगळेकर सर, या लोकांनी त्या घोषणा दिलेल्या आहेत. आणि ज्यावेळेस माझा थ्रो सुरू होत होता त्याच्या आधी त्या घोषणा देत होते आणि घोषणा दिल्यानंतर एक म्हणजे ज्यावेळेस हर हर महादेव किंवा शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर जो एक स्फूर्ती येते आपल्या अंगामध्ये, नक्कीच ती तिथं मला जाणवली. मी या लोकांचे पण आभार मानेल की यांनी स्पेसिफिक माझ्या त्या आणि त्यांनी घोषणा दिल्यानंतरचाच माझा थ्रो सर्वात बेस्ट थ्रो गेलेला आहे. तर थँक्यू. जेव्हा भारताला तुमच्या स्वरूपात एक गोल्ड मेडल मिळालं तेव्हा कोणकोणत्या लोकांनी तुमच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव केला? मी शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये सर्वप्रथम आपल्या तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब, अनिल बाबर साहेब यांनी मला शुभेच्छा दिल्या. खासदार संजय काका पाटील यांनी मला शुभेच्छा दिल्या. त्याच्यानंतर शरद पवार साहेब यांनी मला शुभेच्छा दिल्या. अजित पवार साहेब यांनी शुभेच्छा दिल्या. देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शुभेच्छा दिल्या. योगी आदित्यनाथ यांनी मला शुभेच्छा दिल्या. मोदी साहेबांनी मला ट्विट करून शुभेच्छा दिल्या. तर या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे. भविष्यामध्ये भारताचं नेतृत्व कशा पद्धतीने करणार आहे? भविष्यामध्ये माझे आता पॅरा एशियन गेम्स आहेत चायनामध्ये, त्याची माझी तयारी सुरू आहे. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी मे महिन्यामध्ये कोबे जपानला वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे दुसरी, आणि त्याच्यानंतर जुलैमध्ये पॅरा ॲथलेटिक्सची पॅराऑलिम्पिक आहे, त्याची मी तयारी करतो. या अगोदर या पॅरा ॲथलेटिक्समध्ये गोल्ड मिळवण्या अगोदर आपल्याला कोणकोणत्या खेळामध्ये गोल्ड मेडल आणि आणखी इतर जे पुरस्कार आहेत खेळामध्ये असे कोणते पुरस्कार मिळाले आहेत? मला आत्तापर्यंत कोणता पुरस्कार नाही मिळाला. मी राष्ट्रीय स्तरावर खेळलो आहे. मला राष्ट्रीय स्तरावर पॅरामध्ये 6 गोल्ड मेडल आहेत, गोळाफेक, थाळीफेक आणि भालाफेकमध्ये. पण मी स्पेसिफिक गोळाफेकच करतो आता सध्या. त्याच्यानंतर मी ओपनमध्ये राज्यस्तरीय खेळलो आहे. अश्वमेधला मला 2013ला भालाफेकमध्ये गोल्ड मेडल आहे. एवढे मी आधी खेळलो आहे. गोल्ड मेडल पटकवल्यानंतर भारत सरकारचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? नक्कीच भारत सरकार, स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया, त्याच्यानंतर पॅराऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडिया याचे लोक खूप सपोर्टिव्ह आहेत. ते खूप सपोर्ट करतात. ते आपल्या खेळाला पुढं जाण्यासाठी त्यांची खूप मदत झाली. म्हणजे आम्हाला लिटरली इकडून जे काय प्रवास आहे, तिथं राहणं आहे, सगळ्या सुविधा मला एकदम उत्तम प्रकारच्या होत्या. तर मी साई आणि PCIचे खूप धन्यवाद करेल. मानदेशातील मातीमध्ये अनेक रत्न घडलेले आहेत. यामध्ये साहित्य क्षेत्र असेल आणि आज सचिन सर्जेराव खिलारी यांच्या माध्यमातून ह्या भारत देशाला गोळाफेक या खेळ प्रकारामध्ये जे गोल्ड मेडल मिळालं, तसे मानदेशाची, आटपाडी तालुक्याची, त्यांच्या कुटुंबाची आणि महाराष्ट्र आणि त्यासोबत या भारत देशाची मान त्यांनी उंचावलेली आहे. धन्यवाद.